तुम्ही मला येत नका करू. तुमच्या पायापुरतं तुम्ही बघू नका. तुमच्या पायापुरतं तुम्ही बघू नका. तुम्ही सांगितलं आमदार कोणी विचारत नाही. तुमच्या 2 बैठका लावल्या. तुमच्या परस्पर सुद्धा आता 7 तारखेला काही पोरं गेले. कालच्या 7 तारखेला. आता तुम्ही तोंड बदलून येतात तर मी काय करू? तुमच्या प्रत्येक चेहरे बदलत. अरे तुम्ही कुणी असं म्हणणार नाही. तुमच्यासाठी आम्ही करतो का नाही? तुम्ही मला तर आम्हाला कोणी विचारत नाही. तुमच्या 2 बैठका लावल्या तरी तुम्ही उपोषणाला बसला. इथं सगळ्या शहरासाठी उपोषण. महाराष्ट्रातल्या लोकांचं कल्याण व्हावं. पत्रकारांनी जर तुम्हाला प्रश्न विचारला जरांगे पाटील 3 दिवसापासून उपोषणाला आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही म्हणतात PhD धारकात काही विचारली नाही. हे उत्तर आहे तुमची. अरे मी आता ऐकलंय. मला पागल समजता काय लोकांना? मराठ्याचं कल्याण होते ना. तुमचं PhDचं वाटलं असं म्हणणं आहे आमचं. चंद्रकांत पाटला सुद्धा त्या दिवशी नेते बोललो का नाही बोललो? मग हे तुम्हाला मान्य आहे? इथं सगळे गोरगरीब मराठीचं कल्याण व्हावं, त्याच्यात तुमचं कल्याण होणार आहे ना, का नाही होणार? मग आता उपोषण हे राज्य होती. तुम्ही ते ओढायला लागले तुमच्याकडे. तुम्हाला तरी शोभतं की कोणाच तरी लेकरं ते तुमचेच आहेत ना. म्हणजे तुमच्या पायापुरतं कसं काय बघू शकता तुम्ही? मला उठता ये नाही, बसता ये नाही, मला बोलता ये नाही. काल दिवसभर रात्रभर मला रात्र सुद्धा कवाशी गेली माहित नाही. आणि तुम्ही तुमच्या पायापुरता बघता. म्हणजे तुम्ही शिकलात हे आरक्षण तुमच्यासाठी नाही आहे का नाही? चंद्रकांत पाटला सांगितलं, शंभूराजे देसाईला सांगितलं, उदय सामंतला सांगितलंय, परत त्याच्यानंतर दीपक केसरकर साहेबांना सांगितलं, मुख्यमंत्र्याच्या उमेदवारी सांगून मुख्यमंत्र्या सांगून तुमची एक भेट सुद्धा घालून दिली. कोण घेतं तुमचे मला काय माहिती? आणि तुम्ही विषय वळणाकडे नेऊ नका हे मला तुम्हाला सांगायचं. इथं उपोषण PhD साठी नाही, इथं महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं कल्याण व्हावं म्हणून. मग त्यात तुम्ही बी आले. तुम्ही याला वळणाकडे न्यायला लागले का मी पडून नये म्हणून? बाकीच्याचं तुम्हाला वाटलं की बाकीच्या लेकराचं कल्याण व्हावं, तुमच्या पुरतं तुम्ही बघायला लागलात. मला ही बाकीचे महाराष्ट्रात लेकर तुमचे नाहीत असं नाही व्हायला पाहिजे राव. तसं केलंय तुम्ही आतापर्यंत. या तुमचे 7वी बाईक पडल्या आहेत. तुम्ही स्वतःच्या पायापुरता बघता म्हणजे ही काय पद्धत आहे? बाकीचे मराठीचे लेकर कोणाचे तुमचे नाही तर यासाठी मोठे करायला लागले तर मराठी पोरं. मला PhD म्हणजे तुम्ही आमचे शास्त्रज्ञ होणार, संशोधक होणार. तुम्हाला महाराष्ट्रात लेकराचं देणं घेणं याचा अर्थ असा होतो तुम्ही तुमच्या पगारापुरतीच फक्त. यासाठी समाज मोठा नाही करीत हो तुम्हाला. मी तुमचा माझा काही संबंध नसून तुमच्या 4 बैठका लावल्या. कारण हे आंदोलन आरक्षणासाठी PhD साठी नाही. तरीही मी रात्र त्या 63,000 पोरांसाठी सुद्धा 3दा बैठक लावली मी त्या शिक्षकासाठी. आम्ही जीव तुमच्यासाठी चालतो ना. तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही फक्त तुमचंच उत्तर देता. म्हणजे फायदा उचलायला लागला. बाकीच्या मराठीचं मध्ये वाटलं. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय तो सादर करा हे तुम्ही म्हणायला तयार नाही. कोणातरी पोरं चांगलं होईल ना. तुम्ही नुसतं तुमचं येड लागलं तुम्हाला. त्या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा हे तुमच्या डोक्यात नाही. तुम्ही फक्त PhD आणि DET पासून लावा. तुमचं भागलं की संपलं. बाकीच्या वारे उसत उडायला जाऊन हे काय निघाला तुमचा शब्द आतापर्यंत. कालपासून तुम्ही तुमचा शब्द निघाला सगळ्या सोयऱ्याबद्दल. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला त्याच्याबद्दल शब्द निघाला. तुमचा खरं बोला नाही निघाला. कोणते लोक आहेत रे तुम्ही? हा मी सगळ्या सोयऱ्यांसाठी करतोय, मागासवर्ग आयोगासाठी करतो, तुमच्यासाठी करतोय. म्हणजे माझी भावना ही तुमच्याबद्दल नियत मग अशी तुम्हाला सगळ्या चांगलं. तुमची नियत फक्त तुमचंच व्हावं. बाकीच्या काढी लागून द्या सगळे आहे का नाही? शेत झाल्यावर तुम्ही असंच करणार. तुमचंच बघणार. मराठ्याला लागू द्या काढी बार होका लागू द्या त्यांना. तुम्हाला वाईट वाटत असं मग तुमची नियत ही चांगली नाही तुमच्या पायावर. आम्ही सगळ्यांसाठी ओढतो. आज एक गोष्ट नाही ते सोडायचं होतो. तुमचा कालपासून ऐकतोय मी. तुमचंच चालू आहे. तुम्हाला थोडा वेळ राग नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं सगळ्या म्हणून. हा तुमचं झालं चल. तुमचं किती 200 ते 400 करून द्यायला होतं जागा. तुमचं भागलं. बाकीचंच भागलं ना. आरक्षण गरजेचं नाही का? मग त्याची मागणी कालपासून तुम्ही एकाने कसं करण्यात गेली? तुमचं बी मागणी करायला पाहिजे तुम्ही PhDची. पण आरक्षणाचा शब्द कालपासून कम नाही काढला तुम्ही एकाने. तुम्ही तुम्हाला हुशार समजता PhD केली म्हणून.
अशी नियत म्हणल्यावर केव्हा जातीचं चांगलं व्हायचं. तुम्ही मोठे झाल्यावर आमच्या जातीचं कल्याण होईल. आम्हाला असं वाटतंय आमचे कोणतरी शास्त्रज्ञ असावं, तिथं संशोधक असावं, मग आमच्या जातीचं कल्याण. तुम्ही तर तुमचंच बघायला लागले, लग्न करायसाठी नोकऱ्या लावायला लागले तुम्ही. लग्न बाय पण तुम्ही तुमचंच करून द्या. मग आमच्या लागून गोरगरिबाच्या काढ्या इकडे काय बघ झालं. तुम्हाला मोठं करून आम्हाला मराठ्याला बोललात का तुम्ही मराठ्याबद्दल कालपासून? आणि तुम्ही मराठीचे एक बी तुमच्या आरक्षणाबद्दल बोललो नाही कालपासून. तुमचे पीएचडी चालू आहे, तुमच्याबद्दल काम करीत नाहीत का आम्ही? तरी तुम्ही आरक्षणाबद्दल एक शब्द बोलणार शिकलेले पोर असू. आणि माझा शेतकरी रानातलं काम करणार मायबाप सुद्धा मोठं आरक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही शिकलेले पोर तुम्ही तिन्ही गोष्टी मांडायला पाहिजे. तुम्ही नुसती पीएचडीच मांडली नाही. म्हणलं काल जाऊन दे झालं असं. आताही तुमची त्या लोकशाही चॅनलने बहुतेक घेतली अंदाजे. मी आवाजावर सांगतो, मी तर काय डोळ्यात उघडलेलं नाही, पण आवाजावर सांगतो. आवाज कोणाचा होता? कुठे गेला ती तुमचा आवाज होता ना, तुम्ही लोकशाहीचं काम करताना. त्याने आता विचारलं जरांगे पाटील तिसरा दिवस उपोषणाचा, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणतात पीएचडी धारकांचं काम आम्ही उपोषणाला बसलो. पीएचडी धारकांचं काम करावं काढीला म्हणजे का बाकी आरक्षणाची? काल तेच रात्री तेच आता तेच. आरक्षण मिळाल्यावरच चांगलं होईल ना, का पीएचडी झाल्यावर चांगलं होईल? काय राव तुम्ही शिकलेले पोर काय बोलता, तुम्हाला हे सुद्धा नाही कळलं. तुम्ही उलट आरक्षणावर अभ्यास करायला पाहिजे. असं द्या सगळ्या सोयऱ्याचा, तसं द्या. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय ते आरक्षण द्या, म्हणजे माझ्या सगळ्या जातीचं कल्याण होईल. आणि आमचं पीएचडी वाल्याचं द्या. तुमचं वाजायला चालू केलं तुम्ही. अरे मराठ्यात शिकलेले पोर तुम्ही. तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. मराठ्यांच्या आरक्षणासाठी आपण लढतोय असं त्यांनी सांगितलंय. आमच्या समाजामध्ये डॉक्टर इंजिनियर का होऊ नयेत असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.